शुभं करोति। नाही, नक्कीच काहीतरी चुकतंय गिरीश दादा. मला आता या विषयावर चर्चा करायची बिलकुल इच्छा नाहीये. तुला जे काय विचारायचं ना ते किमयाला जाऊन विचार, तीच तुला काय ते सांगेल. तू काय एवढी कासावीस होतीयस? एवढं काही आभाळ कोसळलेलं नाहीये. आज घरचे रागवलेत ना, उद्या परवापर्यंत विसरतील राग. तू जे काही करतेस, बोलतेस, वागतेस त्याला काहीतरी अर्थ असतो, कारण असतं. उगाचच गंमत म्हणून काहीतरी करत नाहीस तू. मला सुद्धा भयंकर नाटक करायला लावलं होतंस आत्महत्येचं, पण त्यामुळे माझा विनीत मला परत मिळाला. पण तुला काय मिळालं हे नाटक करून? या घराचा आनंद. पण तुझं काय किमया? तू दुरावली गेलीस, एकटी पडलीस. यांची तब्येत जरा सुधारते असं वाटलं तेवढा डॉक्टर पै आले आणि यांचं बीपी पुन्हा वाढलं. डॉक्टरांचा एक शब्दही ऐकून घेतला नाही त्यांनी. एवढे संतापले होते की डॉक्टरांना सरळ हकलून दिलं त्यांनी. हॅलो, महाजनांचं घर का? हाँ बोला. नाही, आमचे शेठ आहेत का? म्हणजे अरुण शेठ. आम्ही भिंगाडे बोलतो. बरं वाटत नाहीये त्याला. लईच बरं नाही का? हा, थोडं बरं नाहीये. म्हणजे राहतील का राहतील? जोक केला हो, जोक केला. नाही, पण अशाने आमच्या प्रेसची कामं कशी होणार हो? त्यांच्या पायी आमचा प्रेस आजारी पडल ना. भिंगाडे शेठ, एक दोन दिवस सांभाळून घ्या, आणि तशीच काही गरज लागली तर मी येईन तुमच्या मदतीला. नाही विवेक शेठ, आम्हाला प्रेस चालवायचंय हो, गाण नाही टाकायचा. ठेवा फोन. चेहरा का असा तुझा? तो भिंगाडे काय बोलला का तुला? नाही रे दादा, जाऊ दे ना. नाही नाही, जाऊ दे कसं? मला कळायलाच हवं तो काय म्हणाला ते. माझं बोलणं काही ना कधीतरी असंही होईलच की अरुण शेठला. आणि मग तो एकदा का प्रेसमध्ये यायचा बंद झाला का मग प्रेसमध्ये 24 तास आपलंच राज्य, माझं एकट्याच. शाबास भिंगारडे शेठ, शाबास. हॅलो, भिंगारडे शेठ बोलतो, प्रेसचा 60% मालक. आपण कोण? मी 40%चा मालक बोलतोय. माझ्या भावाला काहीही बोलायचं नाही. एकदाच आणि शेवटचं सांगतोय हे. अहो, तुम्ही शेठ, आम्ही शेठ. गाव ग वाकडेपणा घेताय त्या कुरिअरवाल्या पायी. तोंड सांभाळून बोला भिंगाडे. माझा भाऊ आहे तो, विसरू नका. आणि पुन्हा त्याला फिरवलात ना तर याद राखा. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं मला, मी इतकं सगळं बोलूनही भिंगारडे गप्प कसा बसला? तू ऐकून घेतोस म्हणून तो सुनावतो. तू त्याच्याशी सरळ वागतोस म्हणून तो वाकड्यात जातो. पण आज तू त्याला पहिल्यांदा फटकारलेस म्हणून हडबडला येतो. आता यापुढे त्याला असाच उडवून लाव, वाकड्यातच जा, म्हणजे सुतासारखा सरळ येईल तो. मला काय हवं ते बोल. तुम्ही डॉक्टर काकांना का बोलताय? कारण त्यांनी या घराचा विश्वासघात केलाय. हो, तेवढं लक्षात राहिलं तुझ्या? आणि या घरासाठी, अण्णांसाठी त्यांनी जे काही केलं ते सगळं विसरलीस? या घरातल्या माणसांना पेशंट नाही, रक्ताच्या नाक्याचं मानलं होतं त्यांनी. मानतील नाही तर काय? आणि त्यांची कौतुकं तू नको सांगूस की माय. अण्णांच्या मदतीमुळे आणि उपकारांमुळे डॉक्टर झालेला हा माणूस खाल्ल्या घरचे वाचे मोजायला लागलाय. या डॉक्टर काकांना का दोष द्यायचा? आपल्याच घरची व्यक्ती फसवी निघाली, बाहेरच्यांना काय बोलायचं? शुभं करोति.